हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मीरा अंबिकाला वाचवायला येते आणि तेव्हा बोलते की मंजिरी काय झालं, डोळे दिपले, तुला काय वाटलं की तू जिंकशील, पण तुझा खेळ संपलाय आता. तेव्हा मीरा मंजिरीकडे जाते आणि तिचा गळाच धरते. त्या दोघींची झटापटी होत असते. इकडे अंबिका थोडी अस्वस्थ असते तिची शक्ती गेल्यामुळे. तेव्हा मीरा आणि मंजिरीची झटापटी चालू असते. मीरा मंजिरीचा गळा पकडते, पण मंजिरी तिच्यावर भारी पडते आणि मंजिरी उलट मीराचा गळा धरते. तेव्हा अंबिका पळत जाते आणि बोलते की मंजिरी सोड तिला. तेव्हा मंजिरी अंबिकालाही ढकलून लावते. अंबिका जाऊन खाली पडते. ती तिची शक्ती यूज करून बघत असते, पण तिची शक्ती काम करत नसते. तेव्हा मंजिरी मीराचा गळा पकडून पुन्हा मंत्र बोलायला लागते. मंत्र बोलता बोलता पुन्हा ती शक्ती जागरूक होते जी अंबिकाला धरून ठेवलेली असते. तेव्हा अंबिका बोलत असते की काय झालं, माझी जादू का काम करत नाही आहे. तेव्हा मंजिरीची पुन्हा ती शक्ती जागरूक होते आणि अंबिकाला पकडून ठेवते. तेव्हा अंबिका ओरडत असते की मीरा, मंजिरी थांब थांब मंजिरी, पण मंजिरी मंत्र पुटपुटतच असते आणि मीराचा गळाही पकडून ठेवलेला असतो तिने. अंबिका हळूहळू त्या पेटीजवळ खेचत जात असते आणि इकडे मंजिरी मीरासोबत झटापटी करत असते. तेव्हा मंजिरी जादूने तिच्या हातात एक लोखंडाची सळई रॉड येतो आणि ती रॉड घेऊन मीरावर मारायला धावते. मीराला मारून खाली पाडते आणि जोरजोरात मंत्र म्हणायला लागते. तशी तशी अंबिका पुढे पुढे त्या पेटीजवळ येत असते. तेव्हा मीरा तो रॉड बघते आणि तो रॉड उचलून मंजिरीच्या डोक्यात मारते आणि मंजिरी खाली पडते. मंजिरीचं डोकं फुटतं आणि मंजिरीचं डोक्यातनं भळाभळा रक्त वाहत असतं आणि इकडे अंबिका त्या पेटीकडे हळूहळू पुढे एक एक पाऊल टाकत असते. तेव्हा मीरा पटकन ताई करत अंबिकाला जाऊन पकडते आणि ते सगळं जादुई शक्ती नाहीशी होते. तेव्हा मीरा अंबिकाला बोलते की ताई तू ठीक आहेस ना. तेव्हा अंबिकाचं लक्ष मंजिरीकडे जातं. तेव्हा मीरा बोलते काय झालं ताई. तेव्हा तीही मंजिरीकडे बघते. तेव्हा मीरा थोडी घाबरते. अंबिका आणि मीरा थोडी थोडी पुढे येतात आणि मंजिरीला बघतात. तेव्हा मीरा बोलते की ताई. इकडे नर्मदा आणि माया एका तांत्रिकाकडे आलेले असतात. तेव्हा नर्मदा सांगते की बाबा तुम्हाला सगळी परिस्थिती आता कळालीच असेल ना. आम्ही खूप नाव ऐकले तुमचं. आम्ही निघू नये यातनं बाहेर. आम्हाला लवकरात लवकर यातनं बाहेर काढा. तेव्हा तो बाबा बोलतो की काळजी करू नका. मी अशातनं भल्याभल्यांना बाहेर काढले. अशीच एक होती, काय नाव म्हणालात तिचं. तेव्हा नर्मदा बोलते की मंजिरी. तेव्हा बाबा सांगत असतात की प्रॉपर्टीसाठी घरात अडकून पडली होती. खूप त्रास द्यायची सगळ्यांना, पण मूर्ख होती, अहंकारी होती आणि अहंकाराचं घर कुठे असतं माहिती आहे. तेव्हा नर्मदा बोलते की पाण्यात असतं. तेव्हा तो बाबा बोलतो की बरोबर, अहंकाराचं घर पाण्यात असतं आणि मी तिचा अंतही पाण्यातच केला. तडफडत होती, ओरडत होती, मला जाऊ द्या, सोडा, मी असं परत करणार नाही. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ती पाण्यात विरघळत होती आणि वाहत होती आणि मग नाहीशी झाली. तेव्हा नर्मदा बोलते की बाबा आम्हाला तुमच्या प्रचितीचा अलौकिक माहिती आहे. ती जी मंजिरी आहे ना, म्हणजे जिच्यासाठी आम्ही इथे आलो आहे, ती खूप पोहोचलेली बाई आहे आणि मला तरी असं वाटतं ना तिच्याकडे वेगळीच कसली तरी शक्ती आहे. तेव्हा तो बाबा बोलतो की दैवी शक्ती असो या राक्षसी, माझं सामर्थ्य त्याही पलीकडचं आहे. माझ्याकडे अशक्य असं काहीच नाही, कारण शक्यतेची सीमा आम्ही ठरवतो. तेव्हा माया बोलते की पण तुम्ही हे काम कसं करणार. तेव्हा बाबा बोलतात की तो माझा प्रश्न आहे, त्यासाठी मला त्या बाईला बघावं लागेल. तेव्हा नर्मदा बोलते पण तुम्ही आमच्या घरी आला तर कसं कसं होणार, बाकीच्यांना संशय येईल. तेव्हा माया बोलते की थांबा थांबा, एक काम करूया बाबा, तुम्ही वेश बदलून या, कोणाला संशयसुद्धा येणार नाही आणि गॅस सर्व्हिसिंगवाल्याचा वेश करून या, उद्याच या. तेव्हा तो बाबाही बोलतो की उत्तम, अतिउत्तम, उद्याच येतो मी तुमच्या घरी. मीच तुमचं कार्यसिद्धीच नेईल, जा तुम्ही निश्चिंत होऊन जा. इकडे मीरा आणि अंबिका घरी येते. मीरा खूपच टेन्शनमध्ये असते. अंबिका बोलते की मीरा सगळं अवघडच झालं गं. आपल्याला मंजिरीला मारायचं नव्हतं, तिचं फक्त खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं होतं. पण अपघातानेच का होईना तिचा खून झाला. मीराला काही कळत नसतं. मीरा रडत असते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा तू अथर्वणला शब्द दिला होता की त्यांच्या आईला काही होऊ देणार नाही आता. तेव्हा मीरा बोलते हो ताई, माझ्याकडनं खूप मोठा गुन्हा झाला आहे. तेव्हा अंबिका बोलते मीरा नाही नाही, तू आधी डोक्यातनं हा विचार काढून टाक, असं नाही आहे काही. तेव्हा मीरा बोलते आता हे सगळ्यांना कळेल, वेदाच्या बाबांना पण कळेल. ती क्रूर बाई वेदाच्या बाबांच्या मनात कायमची देवी बनून जाईल गं. मंजिरीचा मृत्यू झाला आहे हे सगळ्यांना कळल्यावर मी काय करू, मला काही समजत नाही, मी काय करू ताई. तेव्हा अंबिका बोलते की मीरा मीरा शांत हो, रडू नको. ऐक, हा एक अपघात होता. मंजिरीचा अंत कधी ना कधी होणारच होता अगं, पण हा जरा लवकर झाला एवढंच.
कदाचित महागौरी मातेची हीच इच्छा असेल, तुला काही होणार नाही, तू घाबरू नकोस, मी आहे ना. मंजिरी मीरा अंबिकाला मिठी मारून रडत असते आणि अंबिकाही तिला धीर देत असते. आता इकडे घरात हॉलमध्ये अनन्या पार्सलमधल्या साड्या बघत असते. तेवढ्यात अथर्व आणि दादासाहेब येतात. तेव्हा अनन्या बोलते की दादा, तू म्हणाला होतास ना ते पार्सल आलं आहे, किती सुंदर साड्या आहेत. तेव्हा दादासाहेब बोलतात की जेहानने पाठवलं आहे ना, जेहानने फॉर्मॅलिटी करायची काही गरज नव्हती खरं तर. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा फॉर्मॅलिटी नाही, त्याला वाटलं आणि म्हणून त्याने पाठवल्या. तेवढ्यात तिथे मीराही येते आणि अंबिकाही येते. मीरा पुरती घाबरलेली असते. तेव्हा अनन्या बोलते की वहिनी बघून घे ना साड्या, नाही तर पुन्हा म्हणशील की तुम्ही चांगल्या चांगल्या निवडून घेतल्या म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा आमचं एक क्लायंट आहे जयंत, त्यांच्या बायकोने साडीचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आहे, त्यांचंच हे. त्यांनी तुझ्यासाठी, आईसाठी, अनन्यासाठी साड्या पाठवल्यात, येऊन बघ तुला कुठली आवडते. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या आई कुठे. मीरा इकडे घाबरते, अंबिका तिलाच आधार देते. तेव्हा अथर्व बोलतो की सो फॉर अ चेंज आईसाठी साडी मी निवडतो. तेव्हा अथर्व बोलतो की आईसाठी हा निळा रंग घेऊया. तेव्हा दादासाहेब बोलतात की अरे मंजिरीवर जांभळा रंग छान दिसेल. तेव्हा अनन्या बोलते की दादा, आईला कुठला कलर आवडेल हे बाबाच सांगतील ना, तू कसं सांगणार. तेव्हा दादासाहेब बोलतात की कमॉन अनन्या, मी फक्त माझं मत सांगितलं, आईसाठी साडी ती स्वतःच चूज करेल. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, आईसाठी कुठला कलर हवा आहे तर तू निवड. तेव्हा अंबिका बोलते की मीरा, आता घर कोलमडणार आहे, पण तू काळजी नको करू, मी आहे तुझ्यासोबत. मीरा घाबरत असते. तेव्हा अथर्व बोलतो अगं तिथे का उभी आहे, ये इकडे. तेव्हा अंबिका तिला आधार देते आणि बोलते की चल. तेव्हा मीरा थोडं स्माईल करते आणि पुढे जाते. तेव्हा मीरा घाबरत असते की तिला कळत नसतं, ती काहीतरी सांगणार. तेवढ्यात अनन्या बोलते की बरं टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कोणीही साडी चूज करायची गरज नाही, आईला कुठली साडी हवी ना ती आई स्वतःच चूज करेल, ती बघा आली. तेव्हा मीरा आणि अंबिका मंजिरीकडे बघते. मंजिरी काहीच न लागता जशी काही बाजारातून आलेली अशी बॅग घेऊन आलेली असते. तेव्हा मीरा एकदम शॉक होऊन अंबिकाकडे बघते. तेव्हा अनन्या बोलते की आई, आपल्या एका क्लायंटने ना साड्यांचा बिझनेस सुरू केला आहे, तर त्यांनी आपल्यासाठी काही साड्या पाठवल्या आहे, तर दादानी ही जबाबदारी मीरा वहिनीवर सोपवली होती, पण तू आता आलीच आहे ना, तर तू चूज कर. आणि तसंही दादाने निळा रंग आणि बाबांनी जांभळा रंग तुझ्यासाठी चॉईस केला होता, आता तुला कुठला आवडतो आहे ते तू बघ. मंजिरी थोडी स्माईल करते, पुढे येते आणि मीरासमोर जाऊन मीराकडे बघत असते. तेव्हा मंजिरी बोलते माझ्यासाठी मीरा साडी निवडत असेल तर निवडू दे ना, चालेल ना, मला चालेल. तेव्हा ती बोलते की मीरा, मी तुझ्यासाठी बघ काहीतरी आणलं आहे. तेव्हा मंजिरी गजरा काढते आणि मीराला बोलते की वळ ना, तिला जबरदस्ती वळायला लावते आणि तिच्या केसांमध्ये गजरा माळते. अंबिका बोलत असते की मंजिरी तर मेली होती ना, ही जिवंत कशी आहे. तेव्हा अनन्या बोलते की आई, माझ्यासाठी कधीच असं काही आणलं नाहीस गं तू. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या, जर आईच्या या जेस्चरमुळे जर त्यांचं नातं पहिल्यासारखं होत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा अनन्या बोलते मस्ती करते मी. तेव्हा अथर्व बोलतो मग गप्प बस ना, कशाला नाक खूप असते मध्ये. तेव्हा अनन्या बोलते की चला साड्या निवडूयात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.